नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. बुलढाणा इथून सिंचन विभागातून निवृत्त झालेले श्री विजय पांढरे सर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मध्ये. नमस्कार. थँक्यू. सो सरांना मी यासाठी बोलवलं, सर मला फार तांत्रिक गोष्टीबद्दल बोलायचं नाहीये, कारण मी जेव्हा हा शब्द कथितरित्या वापरतो, तर हं. वेगवेगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आजपर्यंत तरी श्री अजित पवार यांच्यावरती सिंचन घोटाळ्याचे आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्याबद्दलचं जे काही जनमत आहे ते महाराष्ट्राने ठरवावं. परंतु मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचे, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी एक पत्रकार म्हणून खूप इन्व्हॉल्व्ह होतो. मी तुमच्याशीही बोलत होतो. मी श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी अनेक वेळेला बोललो. श्री आर आर पाटील ज्या आज हयात नाहीये त्यांच्याशीही मी बोललो. आणि माझं याबद्दलचं ठाम मत आहे की अजित पवार यांच्याबद्दल जेव्हा ही चर्चा सुरू झाली की महाराष्ट्रामध्ये नेमकं सिंचन आहे किती, याची चर्चा जेव्हा सुरू झाली, तेव्हा त्या चर्चेच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये किती सिंचन आहे याचा शोध घ्यायचं ठरवलं ते तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी. आणि त्यांनी मग एक व्हाईट पेपर प्रकाशित करायचं ठरवलं, श्वेतपत्रिका. आणि ती श्वेतपत्रिका प्रकाशित झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी जे माझ्या अनेक वेळच्या मुलाखतीमध्ये सांगितलं, तर महाराष्ट्रामध्ये 0.5% किंवा 1%च जलसिंचन झालेलं आहे. आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं असं म्हणणं होतं की सुप्रमा जी दिली गेली सुधारित प्रशासकीय मान्यता, त्याच्यामध्ये अनेक प्रकल्पाची किंमत ही वाढली. म्हणजे माझी एक सहकारी कविता राणे यांनी सुनील तटकरे यांच्याशी संबंधित असलेल्या एका प्रकल्पाचं जेव्हा विश्लेषण महाराष्ट्राला दाखवलं, तेव्हा 100-125 कोटीचा प्रकल्प हा 400-450 कोटी रुपयावरती गेला. तर मला सर तुमच्याकडनं अत्यंत आपण ज्याला आपण म्हणू फोकस चर्चा करूया. ती म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये खुली चौकशी करण्याची गोष्ट गृहमंत्री म्हणून आर आर पाटील यांनी केली, ही वस्तुस्थिती आहे. ती मला माहिती आहे की गृहमंत्री म्हणून आर आर पाटलांनीच सही केली होती. आणि ही गोष्ट पृथ्वीराज चव्हाण यांनी तेव्हाचे शरद पवार महत्वाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनाही सांगितली होती. आणि अजित पवार यांनाही सांगितली होती. या सगळ्या प्रक्रियेमध्ये, कारण तुम्ही एक याचिकाकर्ते असल्यामुळं आणि सिंचन विभागाशी तुम्ही सहभाग असल्यामुळं, तुमचा आणि आर आर पाटील यांचा कधी संबंध आला का? आर आर पाटील यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये गृहमंत्री म्हणून योग्य ती भूमिका किंवा भूमिका बजावली का? आर आर पाटील साहेबांशी माझा काही संबंध कधीच आलेला नाही. हम्म. पण हे जे काही त्या फाईलवर चौकशी करावी असा जो काही रिमार्क आर आर पाटील साहेबांनी दिलेला आहे तो अत्यंत योग्य आहे. हम्म. कारण ही सगळी फाईल ही गृह खात्यामार्फत, गृह सचिवांमार्फत गृहमंत्र्याकडे आलेली असते. आणि गृह सचिव आणि गृह खाते हे अत्यंत विचार करून एखादी गोष्ट सजेस्ट करत असतात. आणि गृह सचिवांनी सजेस्ट केलेली गोष्ट ही गृहमंत्र्यांनी जर त्यांना सदसद विवेक बुद्धी असेल तर ती मान्यच केली पाहिजे. आणि हम्म. म्हणून आर आर पाटील साहेब हे अत्यंत चांगले ग्रस्त होते. एक सज्जन माणूस होता, प्रामाणिक माणूस होता. त्यांच्या जनमानसातली प्रतिमा अतिशय चांगली आहे. आणि म्हणून अशा माणसाने अशी चौकशी व्हावी यावर सही करणे ही केव्हाही अत्यंत योग्य गोष्ट आहे. आणि म्हणून मला त्यांच्याविषयी खूप आदर वाटतो की त्यांनी ही चौकशी करावी असं स्पष्ट मत त्या फाईलमध्ये दिलेलं आहे. ओके, तुमच्यापर्यंत तो कागद पोहोचणं ही शक्यता फार कमी आहे. परंतु तुम्ही याचिकाकर्ते म्हणून जेव्हा केव्हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग झालात, तेव्हा कधी एक तुम्हाला आर आर पाटलांची ती ती जी परवानगी होती ती पाहता आली का? एक मिनिट, मी स्वतः डायरेक्ट कुठेही आय नो, याचिका आय नो, आय नो. पण तुमचा तसा उल्लेख वेगळ्या माध्यमामध्ये येतो. पण मला माहिती आहे की तुम्ही तज्ज्ञ म्हणून आणि वेगवेगळ्या वेळेला म्हणजे मेंढीगिरी समितीचा अहवाल आला, चित्रे समितीचा अहवाल आला, त्या वेळेला तुम्ही तुमची मतं मांडलेली आहेत. कधीतरी तुम्हाला आर आर पाटील यांनी नेमकं त्या फाईलवरती काय म्हटलंय हे समजलं का? पाहिलं का? नेमकी नोटिंग काय होती? नाही, नेमकी नोटिंग मला कधीही बघायला मिळालेली नाहीये. परंतु हे सगळे जे काही प्रकरण आहेत याच्यामध्ये मी डायरेक्टली इन्व्हॉल्व होतो. वडनेरे आपली गंडेगिरी कमिटीचा मी सदस्य सुद्धा होतो. आणि त्यामुळे मग आम्ही काय पाहिलंय आणि काय रेकमेंड केलेलं आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि हे जे सगळे जे काही अहवाल आहेत वडनेरे समितीचा किंवा एम के कुलकर्णी समितीचा, हे सगळे मी पाहिलेले आहे. आणि मी स्टेट लेवल टेक्निकल स्क्रुटिनी कमिटीचा चीफ इंजिनियर होतो. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या धरणांचं टेक्निकल स्क्रुटिनी करण्याचं काम माझ्याकडे होतं. आणि ते सगळं काम करत असताना अत्यंत चुकीच्या पद्धतीने किमती वाढवल्या जात आहेत आणि अनावश्यक गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या जात आहेत.
हे माझ्या लक्षात आलं. आणि मी जेव्हा ही शूटिंग करत असेल तेव्हा अगदी एक 15-20 मिनिटांमध्ये हजारो कोटीची कशी कारण नसताना किंमत वाढवलेली आहे हे माझ्या लक्षात येत असेल. आणि त्या सगळ्या गोष्टी मी पेपरवर घेत असे आणि मला जे काही आढळलं ते सगळं मी सचिवांना रिपोर्ट करत असतो की अशा पद्धतीने एस्टिमेट बनवले जात आहे. ऍक्च्युअली एस्टिमेट करण्याचं बनवण्याचं काम हे खात्याचं असतं, परंतु एस्टिमेट बनवणारी जी यंत्रणा आहे ज्याला इरिगेशन प्रोजेक्ट इन्व्हेस्टिगेशन यंत्रणा म्हणतात, ती यंत्रणा बंद करून टाकण्यात आलेली होती आणि सर्व एस्टिमेट हे कॉन्ट्रॅक्टर मार्फत बनवले जात होते आणि केवळ सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशन कडून त्याच्यावर शिक्का मारून घेतला जात होता आणि ते टेक्निकल कमिटीकडे स्क्रुटिनीसाठी येत होतं. तर हे अत्यंत अयोग्य पद्धतीने सगळं काम झालेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो की अक्षरशः 2-2, 4-4, 5-5, 10-10 हजार कोटीची एस्टिमेट हे कुठेही सर्वे न करता झालेली आहे. अगदी जसं पाझर तलावाचं एस्टिमेट बनवावं तसे हजारो कोटीचे एस्टिमेट त्यावेळेस बनवले गेलेले आहेत. आणि हे सगळं मी त्यावेळेस जे तापी महामंडळामध्ये जेव्हा मी मेंबर सेक्रेटरी म्हणून होतो त्यावेळेस तापी महामंडळातली एस्टिमेट कशी चुकीची बनवलेली आहेत आणि किती अयोग्य रीतीने बनवलेली आहेत याच्या नोट्स मी चीफ इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरकडे टाकत असेल. परंतु या मंडळींनी माझ्या नोट्स काढून टाकल्या, त्या पेपरवर ठेवल्या नाही फाईलमध्ये. आणि उलट पांढरे यांचं डोकं फिरलेलं आहे असा रिपोर्ट त्यांनी सेक्रेटरीना त्यावेळेस पाठवलेला आहे. हे मला मला पूर्ण कल्पना आहे सर. मला पूर्ण कल्पना आहे. याच्यामध्ये राजकीय कारणं पण होती. कारण पक्षवाढीसाठी आणि आपल्या जवळच्या आमदारांसाठी कशी धरणं मंजूर केली गेली आणि त्याची फळं महाराष्ट्र आजही कसा भोगतो आहे. म्हणजे टेलची कामं बाकी आहेत, हेडचं काम झालेलं आहे. कुठे हेडचंच काम शिल्लक आहे आणि कुठे टेलची कामं झालेली आहेत. असली सगळी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्यांना या तांत्रिक शब्दाचा अर्थ माहिती आहे त्यांना कळेल. परंतु आत्ता मी जो तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तो जास्त महत्वाचा यासाठी आहे की आर पाटील यांनी जेव्हा खुली चौकशीची मागणी मान्य केली तर त्याचे अर्थ काय होतात ते त्याचं मी विश्लेषण तुमच्या पुढच्या प्रश्नामध्ये करेन. पण मूळ मान्यता आणि सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता याच्यामध्ये जो घोळ झाला तो एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगता येईल का? तर तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर ते विदर्भ महामंडळातलं जे काही ते 6-7 हजार कोटीचे एस्टिमेट्स होते ते केवळ 1-2 महिन्यामध्ये हे तीन तीन पटीने 27-28 हजार कोटी अशी काहीतरी आकडा आहे. म्हणजे असा प्रचंड वाढवण्यात आलेला आहे. म्हणजे त्या तिचे खरं म्हणजे ते जे काही ते धरणं म्हणून मंजूर केलेली आहे ते अक्षरशः कोल्हापूर बंधाऱ्यांच्या लायकीच्या साईट्स आहेत. आणि एखादं तिथे गोसी खुर्दचं तुम्हाला उदाहरण सांगता येईल का? तुम्ही बुलढाण्यातनं बोलत आहात, विदर्भात पश्चिम विदर्भातनं बोलत आहात म्हणून गोसी खुर्द हा कायम चर्चेत राहिलेला विषय राहिला. भुशीगुरचा जो डावा कालवा आहे त्या डाव्या कालव्याचा म्हणजे त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की त्याचं अर्थवर्क करण्यात आलं, कॉन्क्रीटचं लाइनिंग करण्यात आलं आणि पहिल्या पावसाळ्यामध्ये पाणी न सोडता त्या लाइनिंगला क्रॅक गेला. म्हणजे काय क्वालिटीचं काम असेल आणि काय झालं असेल याची तुम्ही कल्पना करा. आणि मग त्याच्यासाठी मेंढेगिरी कमिटी नेमण्यात आलेली होती आणि त्या कमिटीचा मी सदस्य होतो. आणि ते सगळं इन्व्हेस्टिगेशन मी मेरीचा अधिकारी म्हणून प्रत्यक्ष मी स्वतः केलेला आहे. आणि ते सगळे सगळे तसे रिपोर्ट आम्ही गव्हर्नमेंटला सादर केलेले आहेत की तिथल्या कॉन्क्रीटच्या लाइनिंगच्या स्ट्रेंथ या 30-40% सुद्धा भरल्या नाही. इतकं वाईट पद्धतीचं काम तिथे झालं होतं. आणि त्या डाव्या कालव्याचं संपूर्ण लाइनिंग रिमूव्ह करा, तो लाइनिंग डिसमेंटल करा असं रेकमेंडेशन मेंढेगिरी समितीने दिलेलं होतं. ते गव्हर्नमेंटने ऍक्सेप्ट केलेलं आहे. पण त्याचं पुढे काय झालं याची काही मला कल्पना नाही. परंतु अत्यंत वाईट क्वालिटीचे कामं आम्ही तिथे पाहिले की कॅनॉल मधून पाणी न सोडता कॅनॉलचं लाइनिंग सगळं तुटलं फुटलेलं आहे. म्हणजे किती वाईट काम त्या काळात झालेलं आहे. बरं हे एकच नाही, मी मेरीचा एक मुख्य अधिकारी ज्याच्या माझ्याकडे सगळं क्वालिटी कंट्रोल होतं. मी पूर्ण राज्याचा क्वालिटी कंट्रोलचा चीफ इंजिनियर होतो आणि संपूर्ण राज्यामध्ये काय चालू आहे
याच्याकडे मला संपूर्ण लक्ष होतं आणि मला जे काही आढळलं ते मी गव्हर्नमेंटला रिपोर्ट केलेलं आहे. म्हणजे त्यावेळेस जी काही महाराष्ट्रामध्ये कोलग्राउटची धरणं बांधणं सुरू होतं, ते कोलग्राउटचं जे सॅम्पल आम्ही धरणामधून काढतो, ते इतकं मोठं सॅम्पल असतं की त्याचं वजन 25 क्विंटल असतं. 3-4 फूट उंचीचं ते सॅम्पल असतं आणि ते ऍक्च्युअली आम्ही ड्रिल करून काढतो आणि त्याचं टेस्टिंग आम्ही आमच्या लॅबोरेटरीमध्ये करतो. इतकं मोठं सॅम्पल टेस्ट करणारी कोणतीही मशीन भारतात दुसरीकडे उपलब्ध नाही, ती फक्त मेरीमध्ये उपलब्ध आहे. आणि त्या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामधील ते जे काही टेस्टिंग आहे त्याचं जे काही रिझल्ट आहेत आणि आम्हाला त्याच्यातले किती टक्के सॅम्पल हे आमच्या क्रायटेरियाला सॅटिस्फाय होत नाहीत, हे मी गव्हर्नमेंटला कळवलेलं आहे. आणि मी फाईन. तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही जे काही टेस्ट सॅम्पल्स केले होते त्याच्यातले 80% सॅम्पल फेल झाले होते. बरोबर आहे. आणि याची चर्चा तेव्हाही झाली होती, परंतु आर पाटील यांनी खुल्या चौकशीला परवानगी दिली. त्याचे किती अर्थ होतात सर? काय असतं की जेव्हा गृहमंत्री खुल्या चौकशीला परवानगी देतो तेव्हा कुणीही म्हणजे विजय पांढरे सहित महाराष्ट्रात कोणताही व्यक्ती हा गृहमंत्र्याकडे म्हणजे जिथे कुठे चौकशी सुरू आहे तिथे जाऊ शकतो आणि तो जाऊन पुरावे देऊ शकतो. काय झालं होतं की त्या काळामध्ये मंत्रालयात एक चर्चा सुरू होती की सुधारित प्रशासकीय मान्यता सुप्रमा देत असताना मूळच्या प्रकल्पाच्या किमतीमध्ये इतका बदल केला गेला, इतके वारेमाप किमती त्याच वाढल्या आणि तेव्हा चर्चा अशी होती की 20% कमिशन घेतलं, 30% कमिशन घेतलं, 40% कमिशन घेतलं, आपल्याच जवळच्या माणसाला दिलं. आता मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न या अनुषंगाने असा विचारायचा आहे, की जेव्हा खुली चौकशी सुरू झाली, तेव्हा तुम्ही खात्याअंतर्गत दिलेले अहवाल वगळता, कारण तुम्ही खात्यात तेव्हा होता, त्यामुळे ती शक्यता किती आहे, तुम्ही तसं केलं का प्रवाहाच्या बाहेर जाऊन? तुम्ही कधी व्यक्तिशः आर पाटील किंवा श्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटलात का? कधी त्यांच्या कानावरती घातलं का? किंवा कधी तुमच्या असं लक्षात आलं का की तुम्ही जे अहवाल दिलेले आहेत हे या वरिष्ठ मंडळींनी वाचलेत? हे बघा, एक चीफ इंजिनियर म्हणून माझे डायरेक्ट जे सुपिरियर असतात ते सचिव असतात आणि सचिवांच्या कानावर ही मी गोष्ट एकदा दोनदा नाही 8-10 वेळा घातलेली आहे. तसे मी लेखी पत्र दिलेले आहेत. परंतु मंत्र्यांशी आपला डायरेक्ट संबंध येत नाही, त्यामुळे मी मंत्र्यांकडे जाण्याचा संबंध नाही. त्याच्यामुळे मी ही गोष्ट आर पाटलांकडेही मी गेलो नाही किंवा अजित पवारांनाही मी ही गोष्ट सांगितली नाही, कारण की ते अधिकाऱ्याचा डायरेक्ट संबंध मंत्र्यांशी येत नाही आणि मंत्र्यांना हे असं सांगितलेलं आवडणार नाही हे मला 100% माहिती आहे. आणि म्हणून मंत्र्यांकडे किंवा पुढाऱ्यांकडे किंवा पृथ्वीराज चव्हाणांकडेही मी गेलेलो नाही. पण एक आहे, त्यावेळेस मला असं वाटलं होतं जेव्हा हे सगळं घोटाळे माझ्या निदर्शनाला आणि सुरुवातीला 2005-06 माझ्या लक्षात आले, त्यावेळेस मात्र मी चितळे साहेबांना मात्र भेटलो होतो आणि चितळे साहेबांना मी सांगितलं की खात्यामध्ये असं असं चालू आहे, अत्यंत घोळ चालू आहे, चुकीच्या पद्धतीने कामं चालू आहेत, एस्टिमेट अक्षरशः दुप्पट किमतीचे केले जात आहेत आणि याच्यामुळे खूप मोठं नुकसान शासनाचं होत आहे. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगू शकतो की कृष्णा खोऱ्यामध्ये काही मेजर प्रोजेक्ट मला माहिती आहेत की ज्यांची कामं 42% बिलोने करण्यात आलेली आहे. आता मला एक सांगा, 42% हं. मेजर प्रोजेक्ट 42% बिलोने जर काम करण्यात येत असेल आणि ते काम होत असेल तर एस्टिमेट किती बोगस असेल. बरोबर. अगदी अशा पद्धतीचे मी अनेक उदाहरणं देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला अजून पुढची गोष्ट सांगतो की तापी खोऱ्यामध्ये तापी नदीवर 3 मोठे पूल बांधलेले आहेत की जिथे अक्षरशः 40-50 फूट पाणी स्टँडिंग आहे. अशा स्टँडिंग पाण्यामध्ये 3 मोठे मोठे पूल बांधले आहेत जे मध्य प्रदेशला जोडतात. आता हे पूल बांधण्याचं काम खरं म्हणजे बीएनसीचं होतं. बीएनसीने त्याचे एस्टिमेटही काढले होते. बीएनसी कडे टेंडरही आले, परंतु त्यांच्याकडे जे टेंडर आले ते 15% अभाव आले आणि बीएनसीने 15% त्याच रेटला ऍक्सेप्ट करायला नकार दिला की हे 15% जास्ती होतात, आम्ही हं. 5% पर्यंत देऊ. तर ती कामं बीएनसी कडून खडसे साहेबांनी इरिगेशन डिपार्टमेंटकडे घेतली, तापी महामंडळाकडे घेतली आणि त्याचे पुन्हा टेंडर काढण्यात आले. ते जुन्या रेटने जुनं जे काही एस्टिमेट होतं त्याच पद्धतीने रेट करण्यात आले आणि यावेळेस मात्र हे 3 पूल एक
एक पूल 60% अभाव, दुसरा पूल 70% अभाव आणि तिसरा पूल 80% अभाव, असे टेंडर तापी महामंडळाने ऍक्सेप्ट केलेले आहेत. करेक्ट. पण आणि आता त्यातली ही अडचण मी तुम्हाला सांगतो सर, कारण पुढच्या प्रश्नात तुम्ही थोडं विस्ताराने मला सांगावं असं आहे. हे राजकीय शहाणपण अजिबात नाहीये. समजा आपण अजित पवारांच्या ठिकाणी पण विचार करून बघू, की जी गोष्ट महाराष्ट्रामध्ये 70,000 कोटीची वगैरे म्हटली गेली. आता तुम्ही ज्या चितळे समितीचा उल्लेख केला, चितळे समितीचा अहवाल मी वाचलाय. मेंढीगिरी समितीचा पण मी अहवाल वाचलाय. दुर्दैवाने दोन्हीही समितीच्या मेंढीगिरी समितीमध्ये अधिक आपण म्हणू की थोडीशी स्पष्टता अधिक आली. परंतु चितळे समितीचा अहवाल वाचल्यानंतर तर आपल्याला असं कुठेही वाटत नाही, की महाराष्ट्रातल्या या सिंचनाच्या पूर्ण काही जे काही प्रकल्प राबवले गेले, त्याच्यामध्ये घोटाळे झालेत. कुठल्या एका विशिष्ट व्यक्तीनं ते घोटाळे केलेत. मेंढीगिरी समितीनं थोडंसं आणखी अ, अंगुली निर्देश केला, ज्या समितीचे तुम्ही सदस्य होता. आता राजकीय पद्धतीचं विश्लेषण जर तुम्ही करायला गेलात, तर हे राजकीय शहाणपण अजिबात नाहीये, की ज्याबद्दल अँटी करप्शन ब्युरोने सांगितलं, की याच्यात काही घोटाळे नाहीत. केंद्रीय पातळीवरती कुणी काही म्हणत नाहीये आणि देशाच्या पंतप्रधानांनी 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला असा उल्लेख करून तिसऱ्याच दिवशी श्री अजित पवार यांना आपल्याबरोबर घेतलं. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला सुद्धा तात्विक भूमिका घेण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाहीये. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, त्याच दिवशी बातमी आली, की नागपूरच्या खंडपीठामध्ये ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये हे प्रकरण सुरू आहे, त्यांना क्लीन चिट राज्य सरकारनं, तत्कालीन राज्य सरकारनं दिली. आता मला तुमच्याकडनं क्रोनॉलॉजिकली हे समजून घ्यायचं आहे, की जेव्हा मी म्हणतोय, की राजकीयदृष्ट्या हा अजित पवार यांचा पण शहाणपणा नाहीये, की जे प्रकरण हे अनेक अर्थांनी संपत चाललेलं आहे, ज्याच्याबद्दल चर्चा ही राजकीयदृष्ट्या पण आता कुणी करत नाही आणि ज्यांनी गाडीभर पुरावे घेऊन छत्रपती संभाजीनगरला मोर्चे काढले, तेच आता यांच्याबरोबर बसलेले असल्यामुळे त्याला काही अर्थ राहिलेला नाही. पण मला महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी तुमच्याकडनं हे समजून घ्यायचंय, की हा जो घोटाळा आला, तिथपासून ते या क्षणापर्यंत या कथित घोटाळ्याचा प्रवास कसा झालाय आणि आता काय त्याचं स्टेटस आहे? हे बघा, हा घोटाळा म्हणजे मी तर म्हणजे 80 सालापासून हे डिपार्टमेंट बघतो आणि या सगळ्या घोटाळ्यांमध्ये राजकीय लोकांचा किती हस्तक्षेप आहे हे मी सुरुवातीपासून पाहिलेलं आहे. म्हणजे 80 सालाच्या आसपास मंत्री किती टक्के घ्यायचे हेही मला माहिती आहे आणि त्याच्यामध्ये क्रमशः हे पर्सेंटेज कसं कसं वाढलं, 1% 2% कसं झालं, 2% 3% कसं झालं, 3% 5% कसं झालं, 5% 7%, 10% कसं झालं आणि विदर्भातल्या काही प्रोजेक्ट्समध्ये ते 15% आहे. हे प्रत्यक्ष ज्या ठेकेदारांनी ते पैसे दिलेले आहेत ते माझ्याजवळ बोललेले. हम्म. म्हणजे अशा पद्धतीने प्रचंड घोटाळे करण्यात, जसं एखादी महानगरपालिका असते किंवा नगरपालिका असते, तसं या सगळे महामंडळ बनवण्यात आले. म्हणजे महामंडळाचा उद्देशच मुळे हा होता की डायरेक्ट घोटाळा करण्यात यावा आणि म्हणून हम्म. महामंडळ विशेष अधिकार देण्यात आले आणि सेक्रेटरीना एका बाजूला ठेवण्यात आलं. आता ठीक. तुम्ही ती विदर्भ महामंडळाची गोष्ट पाहिली की विदर्भ महामंडळाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डायरेक्ट मंत्र्यांची सही घ्यायचे, त्यांना मध्ये सचिवांची सही लागत नव्हती. हे किती चुकीचं आहे, परंतु हे असं घडलेलं आहे. ठीक. आणि हा सगळा प्रकार अत्यंत विचित्र आहे सगळा. परंतु आता मी ज्यावेळेस चितळे साहेबांना 2005-06च्या दरम्यान भेटलो होतो, त्यावेळेस चितळे साहेबांनी मला सांगितलं की पांढरे, हे सगळं आता राजकीय लोकांच्या ताब्यात गेलेलं आहे. आता अधिकारी लोकांचं काहीही चालत नाही आणि त्याच्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही योग्य ठिकाणी बोला आणि हे रेक्टिफाय करा, कारण आम्ही तुम्हाला आमच्या खात्याचे भीष्माचार्य मानतो. कारण की हा अत्यंत चांगला मनुष्य आहेत एम ए चितळे आणि एम ए चितळेंनी खरं म्हणजे त्या चौकशी समितीमध्ये त्यांना संधी मिळालेली होती खरं सांगण्याची, परंतु ते त्यांनी डायरेक्टली सांगितले नाही. परंतु त्या अहवालामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेले आहेत. मी ते उल्लेख तुम्हाला सांगू शकतो ठीक. की त्यांनी डायरेक्टली जरी सांगितलं नाही किंवा त्यांनी डायरेक्ट राजकीय लोकांचं नाव घेण्याचं टाळलं, ते का टाळलं ते मला माहिती नाही. खरं म्हणजे त्यांनी टाळायला नाही पाहिजे होतं आणि डायरेक्ट नावं घ्यायला पाहिजे होती. परंतु ते त्यांनी एक प्रकारे त्यांनी पलायन केलेलं आहे. म्हणजे खरं त्यांनी असं घाबरणं माझ्याकडून ठीक. अपेक्षित नव्हतं. मला असं वाटत होतं ते लिहितील. आता त्या अहवालात बघा. पण सर फायनली काय झालं? फायनली काय झालं? चितळे समितीचा अहवाल आला, मेंढीगिरी समितीचा अहवाल आला, काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले, वेगवेगळ्या हायकोर्टात याचिका झाली. आत्ताचं त्या सगळ्या घोटाळ्याचा, कथित घोटाळ्याचं स्टेटस काय? बघा आता काय झालं ते, की या लोकांनी काय केलं माहिती का,
अधिकारी लोकांवर सुरुवातीला दोष टाकून दिले, अधिकाऱ्यांच्या विरुद्ध इन्क्वायरी सुरू करून दिली, अधिकाऱ्यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आली. तो चितळे समितीने खंड 2 मधील अनेक्शन मध्ये ज्या 7 अत्यंत गंभीर बाबी मांडल्या होत्या की याच्यामध्ये अत्यंत घोटाळा आणि भ्रष्टाचार आणि भानगड दिसते असं नमूद केलेलं आहे, त्या 7 बाबींची चौकशी शासनाने एक हाय पॉवर कमिटी नेमून करावी असं त्यांनी रिकमेंड केलेलं आहे. खरं म्हणजे हे काम चितळेंचंच होतं, पण चितळेंनी ते केलं नाही. ठीक आहे. परंतु हा अहवाल स्वीकारून देखील शासनाने अशी कमिटी नेमली नाही आणि एक प्रकारे असं काही अफवा पसरवण्यात आल्या की कोणावरही दोष टाकण्यात आलेला नाही. खरं म्हणजे चितळेंनी या सगळ्या गोष्टी अनेक ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्यांनी त्या तापी महामंडळाच्या पुलाचाही उल्लेख केलेला आहे. त्यांनी किती इरिगेशन झालंय, किती टक्के इरिगेशन झालेलं आहे याबाबतही कॉमेंट केलेली आहे. त्यांनी त्यांच्या अहवालात स्पष्ट म्हटलेलं आहे की किती टक्के प्रत्यक्ष खरोखर सिंचन होतं हे जर तपासायचं झालं तर त्यांनी सांगितलं सोपी गोष्ट आहे. ठीक आहे सर, महाराष्ट्रालाही आवडणार नाही. एक मिनिट, हे महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी सांगितलं की जे काही शेतीची सिंचनाची पाणीपट्टी वसूल होते ती पाणीपट्टी किती वसूल झाली याचं उलट गणित करून किती सिंचन झालं हे सहज काढता येतं. त्यांनी काढलं नाही, ते त्यांनी मांडलं नाही, पण मी सांगतो की फक्त 20% सिंचन ऍक्च्युअली होत असतं, 80% होतच नाही. म्हणजे हे जे काही आकडे सांगितले जातात हे सगळे ऍक्च्युअली पेपरवर फक्त दिसतं की इतकं इरिगेशन झालं आणि प्रत्यक्ष इरिगेशन हे 20% होत असतं, ही फॅक्ट आहे. तुम्हालाही मलाही न आवडणारी गोष्ट म्हणजे याची परिणिती काय झाली तर या घोटाळ्यामध्ये या क्षणापर्यंत एकही अधिकारी दोषी झालेला नाही. ना श्री अजित पवार यांच्यावरती दोषारोपण झाले. मधल्या काळात एवढ्याच बातम्या आल्या की अमक्या प्रकरणामध्ये हे अधिकारी दोषी सापडले, पण प्रत्यक्षामध्ये काही झालं नाही. पण याचे राजकीय परिणाम फार मोठे झाले आणि त्याच्यामध्ये RR पाटील यांनी केलेली सही फार महत्वाची ठरली. याचे राजकीय परिणाम काय झाले तर पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा काढून घेतल्यामुळं पडलं आणि महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दलचे जे आक्षेपाचे मुद्दे होते की त्यांनी शिखर बँकेतल्या घोटाळ्याला चालना दिली, म्हणजे घोटाळा रोखण्याला चालना दिली आणि त्यायोगे राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी केली. याचे राजकीय परिणाम असे झाले की त्याही घोटाळ्यामध्ये अजित पवार आणि याही घोटाळ्यामध्ये अजित पवार अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये घडली आणि अजित पवार म्हणतात त्यात अगदीच तथ्य नाही असं नाही. अर्थात हे काय अजित पवार यांची भलामण नाहीये. हे आता इतक्या तपशिलात विजय पांढरे सरांनी सांगितलंय की हा सगळा कसा घोटाळा घडला. पण याचे राजकीय परिणाम काय झाले तर 70,000 कोटी रुपयाचे घोटाळ्याचे मास्टर माइंड हे अजित पवार आहेत असं चित्र तयार झालं आणि त्याचे राजकीय तोटे त्यांना सहन करावे लागले. या क्षणापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षानं जे तेव्हा विरोधी पक्षात होते त्यांनी आणि ते तेव्हा त्यांच्याबरोबर होते पण नंतर सातत्यानं विरोधी भूमिका घेत होते त्यांनी, अशा कुठल्याही मंडळींनी अजित पवार यांची थरो चौकशी करून त्यांच्यावरती कोणतेही गुन्हे सिद्ध केले नाहीत. त्यामुळे या क्षणाला अजित पवार जे म्हणतात ते बरोबर आहे की त्यांच्या विरोधामध्ये कोणतेही गुन्हे सिद्ध झालेले नसल्यामुळं केवळ त्यांना राजकीय तोटा सहन करावा लागला. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राची राजकीय भूस्थिती बघता 20%च्या पुढे सिंचन जाऊ शकत नाही. पण जे काही आहे ते करत असताना सुद्धा किती धरणांच्या किमती वाढवल्या गेल्या, कशी महाराष्ट्राची लूट झाली, हे विजय पांढरे सरांनी इतकं इत्थंभूत सविस्तरपणे सांगून सुद्धा विजय पांढरेच कसे वेडे आहेत असा महाराष्ट्राला मेसेज दिला गेला, विच वॉज व्हेरी रॉंग. मला सिंहासन चित्रपटाची आठवण येते सर. दिनू रणदिवे नावाचे पत्रकार असतात आणि त्याचा जो शेवट आहे तशा पद्धतीचा शेवट या घोटाळ्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रानं बघितलाय, बघतो आहे. पण आता या क्षणाला तासगाव मधून श्री अजित पवार यांनी जे काही भाष्य केलं त्या निमित्ताने RR पाटील, अजित पवार यांचे संबंध आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दलची चर्चा झाली. एवढंच या घोटाळ्याचं आत्ताचं फलित आहे. सर धन्यवाद, खूप खूप आभारी आहे मी तुमचा. बराच वेळ दिला तुम्ही. नमस्कार. थँक्यू.